बरेचदा काय होतं की आपल्याला भाजी आणि पोळी करण्याचा कंटाळा येतो किंवा खावंसंही वाटत नाही. पण पोटभरीचं मात्र हवं असतं. त्यावेळी भरपूर जणांकडे डाळ ढोकळी नक्कीच बनत असेल. मी तरी बनवते. नमस्कार, मी अंजली झोम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. डाळ ढोकळी मी कशी बनवते ते आज आपण बघणार आहोत. तर सुरू करूया रेसिपीला. तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये जवळपास 1.5 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्यात थोडं पाणी घालून हळद घालून ती कुकरमध्ये 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण ढोकली तयार करण्याकरिता गोळा तयार करणार आहोत. त्यासाठी मी परातीमध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते आहे आणि 1 वाटी बेसन घेते आहे. नंतर त्यात आपण काही मसाले घालूया. तर मी इथे चमचाभर तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, चवीपुरतं मीठ, ओवा, धनेपूड आणि थोडं तेल घालून याला छान आपण मळून घेऊयात. पोळ्या बनवण्यासाठी आपण जशी उंडी तयार करतो आहे इथे तसंच आपण गोळा तयार करून घेणार आहोत. तर इथे कुकर झालेला आहे, त्याच्यामुळे मी इथे पॅन ठेवलं आहे गॅसवर. त्यामध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे, जिरं, मोहरी, त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक चिरून यात आपल्याला घालायच्या आहेत. त्यानंतर इथे मी 2 ते 3 लाल मिरच्या घालते आणि हिंग घालते. त्यानंतर गोडनिंब आणि 2 मोठे चिरलेले टमाटर घातले. तर अर्धा चमचा मी इथे मेथी दाणा घालते. यात आपण परत मसाले तेच घालणार आहोत. 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, चवीपुरतं मीठ. डाळ जी शिजली आहे ती आता आपण यात घालूया. आता यात मी पाणी घालते. याला आपल्याला थोडं पातळच ठेवायचं आहे, कारण ढोकळी घातल्यानंतर याला घट्टपणा येणार आहे. वरणला उकळी येईल तोपर्यंत आपण इथे ढोकळी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे पोळीला लाटतो आहे तसंच आपल्याला इथे लाटायचं आहे, फक्त पोळीपेक्षा हलका जाड याला ठेवायचा आहे. तर तुम्हाला याला जे शेप्स हवे असतील त्या शेपमध्ये कट करू शकता. मी इथे डायमंड आकाराने सुरीने इथे याचे काप पाडून घेते. पद्धतीने काप पाडायला अगदी सोपे होतात आणि थोडे लवकर होतात. प्रमाणे मी पूर्ण ढोकळी तयार करून घेते. ताटामध्ये भरपूर झालेले असतात, पण ते त्यावरच एकावर ठेवल्याने ते चिकटून जातात. त्यामुळे वरून कोरडी कणिक त्यावर घालायची आणि मग उरलेल्या ढोकळ्या त्यावर ठेवायच्या, म्हणजे ते चिकटणार नाही. अशा पद्धतीने सगळ्या ढोकळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये माझे जवळपास 2 ताट भरतील एवढ्या ढोकळ्या तयार झाल्या आहेत. इकडे वरणाला छान उकळी आलेली आहे, मस्त सुवास सुटलेला आहे. आता यामध्ये सगळ्या ढोकळ्या आपण यामध्ये घालणार आहोत. ही ढोकळी यामध्ये कच्ची राहायला नको, त्यामुळे आपल्याला याला जवळपास 15 ते 20 मिनिट शिजू द्यायचं आहे. तर 15 मिनिटानंतर मी याचं झाकण उघडते आणि मस्त अशी ढोकळी शिजलेली आहे. त्यात मी थोडा गूळ टाकते आहे आणि वरून लिंबाचा रस पिळते आहे. याने या ढोकळीला छान अशी आंबट गोड अशी चव येईल. त्यानंतर मी यामध्ये थोडं गरम तेलामध्ये तिखट घालून मस्त त्याचा तडका वरून देते आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मस्त अशी डाळ ढोकळी तयार आहे. मला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेचच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.